नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत साइट विजिट म्हणजे काय असते त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिला असाल मी एक तिथे प्लॅन दिलेला होता। तर त्या प्लॅननुसार हे आहे आपला पार्किंग एरिया। पार्किंग एरिया झाल्यानंतर इथे येतो एक आपला स्टेअरकेसचा एरिया, म्हणजे त्यालाच आपण एक कन्सिडर करू शकता ओपन एरिया। ओपन एरिया झाल्यानंतर आपला दुसरा पार्ट येतो तो म्हणजे हा हॉलचा आहे। तर या आपण टोटल व्हिडिओमध्ये आपण अशी एक माहिती घेणार आहोत की म्हणजे साइट विजिट याबद्दल की ब्रिक वर्कमध्ये ब्रिक बॉन्ड कुठला यूज केलेला आहे, कॉलम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट कुठला यूज केलेला आहे, स्टीलची रिइन्फोर्समेंट ॲक्युरेट पद्धतीने यूज केलेले आहे का नाही, स्टील डिझाईनच्या ह्याच्यानुसार सिंगल लिंक डबल लिंक किती इंचावर वापरण्यात आलेले आहेत। तर यामध्ये आपण बघू शकता ब्रिक वर्क एकदम लेवलमध्ये आलेलं नसेल तर आपण येथे एक प्लम बॉक्सचा यूज करून त्याची लेवल यूज करू शकता। तर त्याचं ॲक्युरेट लेवल येण्यासाठी 3 mm चा एरर वापर करून आपण लेवल चेक करू शकता। यानंतर आहे आपला हा बेडरूमचा पार्ट। या बेडरूमच्या पार्टमध्ये एक विंडो आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता तर येथे या साईटवर एकदम अशा प्रकारे स्ट्रेचर बॉन्ड हा यूज केलेला आहे। तर स्ट्रेचर बॉन्ड म्हणजे काय असतो, तर स्ट्रेचर बॉन्डमध्ये एक टाईप एक लेयर हेडचा असतो आणि एक लेयर स्ट्रेचर असतो। यानंतर आहे आपला हा ओपन एरिया। ओपन एरियाच्या बाजूला एक टॉयलेट WC बाथ। WC बाथला एक आपण खाली बेड नाही करत, कारण ते बेड कशासाठी नाही करत तर त्याचा उपयोग ते बेड त्याचं ॲक्युरेट पद्धतीने भांडं बसण्यासाठी, तर त्याला आपण बेड नाही करत, त्याचा पार्ट आपण अशा प्रकारे ओपन करून सोडून देतो। तर आपण या वळूयात आता आपल्या मास्टर बेडरूमच्या दिशेने। हा आहे आपला मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूममध्ये एक अटॅच टॉयलेट असते। तर आपण पाहू शकता येथे स्टेअरकेसचा एक हाफ पोर्शन बांधून झालेला आहे, हाफ पोर्शन अजून बाकी आहे। तर या स्टेअरकेसची राईज आहे 6 इंच, तर ट्रेड आहे 9 इंच आणि याचा लँडिंग पोर्शन आहे 3 फीटचा। तर हाफ पोर्शन जो बाकी आहे त्याचे रिइन्फोर्समेंट सोडलेले आहे, ते म्हणजे ते कंटिन्युटीसाठी वरी सोडलेला आहे। तर या आपण नंतर एक बीमचा पोर्शन येतो, त्यानंतर एक स्लॅबचा 6 इंच आपल्याला एक पोर्शन येतो, त्यानंतर आपल्याला घराचा आजचा साइट विजिटचा एक व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।